नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कला अंजूला म्हणते की ज्यूस मी घेऊन जाते, तू माझी बॅग माझ्या रूम मध्ये ठेवशील का प्लीज. कला अद्वैतच्या रूम मध्ये ज्यूस घेऊन जाते आणि अद्वैतच्या हातात द्यायला ग्लास पुढे करते, पण ती त्याच्या हातात ग्लासच देत नाही, स्वतःच पिऊन घेते ज्यूस. त्यावर अद्वैत म्हणतो, अय अगं काय करतेस हे तू. आणि अद्वैतला म्हणते, अरे काय होतं हे, भाज्यांचा अर्क पेल्यासारखं वाटतं, म्हणजे मीठ नाही, लिंबू नाही. अद्वैत तिला म्हणतो की तुला कोणी सांगितलं होतं प्यायला, मुळात म्हणजे त्याला डिटॉक्स ड्रिंक्स असे म्हणतात. आणि अद्वैत तिला म्हणतो की तुला काय सांगायचं होतं ते पटकन सांग. कला त्याला म्हणते की तुला असं बोलायचं असेल तर मी नाही सांगणार. काही सुद्धा तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझं काहीतरी भलतंच चालू होतं. त्यावर अद्वैत म्हणतो की तुझं पण आता भलतं काहीतरी चालू आहे, लवकर बोल. कला अद्वैतला म्हणते की मी श्रुतीला भेटले. अद्वैत तिला म्हणतो की कोण श्रुती. त्यावर कला त्याला म्हणते की राहुलच्या गर्लफ्रेंड पैकी एक गर्लफ्रेंड, आणि ती एक रिपोर्टर. अद्वैतला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की तुझ्याकडे प्रूफ आहे का या सगळ्याचे. कला म्हणते की चांदेकर, तुम्ही प्रूफ शिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, चांगलं माहिती आहे मला, पण आता तुला अपडेट द्यायचं होतं म्हणून तुला सांगते. आणि अजून एक गोष्ट, आज मी नैनाताईला देखील भेटून आले. त्यावर अद्वैत म्हणतो की मला सांगायची काही गरज नाही, तू आज रोज कोणाला कोणाला भेटते ते. त्यावर कला म्हणते की नाही कसं, तू तू परत मला बोलशील. अद्वैत म्हणतो की मला माहिती आहे तू राहुलच्या विरोधात प्रूफ शोधते, त्यामुळे ऑब्व्हियसली तू नैनाला भेटणारच नाही, एवढं एवढं समजून मी घेऊ शकतो. कला त्याला पुन्हा म्हणते काय म्हणालास तू. अद्वैत म्हणतो की समजून घेऊ शकतो असं म्हणालो. त्यावर कला म्हणते समजून, आणि तू घेणार वेळेस उन्हाळ्यात बर्फ पडतो असं म्हणला असता तरी मी विश्वास ठेवला. ती कला तिथून निघते आणि पुन्हा निघताना त्याला म्हणते की उद्या पूजेसाठी लवकर ये. अद्वैत तिला म्हणतो की कसली पूजा. कला त्याला म्हणते की असं काय करतोय, उद्या गुढीपाडवा आणि आजोबांची इच्छा आहे की पूजा आपण दोघांनी करावी, नाही तर मला तुझ्या बरोबर पूजा करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. पण ठीक. अद्वैत तिला म्हणतो की तुला अजिबात इंटरेस्ट नाही ना पूजा करण्यात. कला त्याला म्हणते की अजिबात नाही. अद्वैत म्हणतो की मग तर पूजा 100% होणार, भेटू उद्या. आणि कला तिथून निघते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला पूजेची तयारी करत असते, तेव्हा रजनी तिथे येते. आणि कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम, गुढीची सगळी तयारी झाली, तुम्ही एकदा बघून घेता. आणि रजनी सगळ्या पूजेवर नजर फिरवते. त्यावर रजनी कलाला म्हणते की सगळं सुंदर झालं आहे. रजनी म्हणते की तुला पण तयार व्हायचं असेल, जा तू आता छान तयार होऊन ये, तोपर्यंत इथं काय हवं असेल तर मी बघते. कला म्हणते ठीक आहे, जाते. दुसरीकडे खरेंच्या घरी देखील गुढीची पूजा चालू असते आणि संगीता हात जोडून उभा असते गुढीपुढे आणि मनातच म्हणत असते, हे नवीन वर्ष आमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं जाऊन दे. आणि माझ्या कलेचा नवा संसार नीट होऊन, माझ्या नयनाचा साखरपुडा, माझ्या काजूचा यांची तब्येत सगळं व्यवस्थित सांभाळ. संगीता सगळ्यांना लिंबाचा पाला खायला देते. त्यावर नैना म्हणते ची बाई नकोय मला हे असं. त्या संगीता म्हणते की खा गप. दुसरीकडे कलाला कोणती साडी घालावं हा प्रश्न पडलेला असतो आणि कला अद्वैतने दिलेल्या साड्यांपैकीच एक साडी निवड. दुसरीकडे संगीता विचार करत बसलेले असते आणि दिनकर म्हणतो की काय ग संगीत, तुला आज स्वयंपाक नाही करायचं का, सणावाराचं का तोंड पाडून बसली. संगीता म्हणते की मला टेन्शन आलं हो नयनाच्या साखरपुडे. अहो तिच्या साखरपुड्याच्या दिवशी तिला चांगली साडी आणावं लागन हो. जावई बापूंसाठी देखील अंगठी आणि कापडं आणावं लागते, कसं होणार हे सगळं. त्यावर दिनकर म्हणतो की संगे आज पाडवा आहे, नव्या वर्षाचा पहिला दिवस, असं तोंड पाडून बसून कसं चालत. कसं आहे ना, तू हसली ना तर सगळं घर हसल्यासारखं वाटतं. आणि दिनकर काजलला म्हणतो होय ग काजल, मी बरोबर बोलतो ना. त्यावर काजल म्हणते हो बाबा तुम्ही बरोबर बोल. काजल संगीताला म्हणते आई हस बरं जरा. आणि संगीता त्या दोघांचं बोलणं बघून हसते. त्यावर काजल म्हणते बाबा सांगा बरं आता आई कशी दिसते हसल्यानंतर. त्यावर दिनकर म्हणतो की ती म्हणत नाही का जगात भारी तशीच दिसते आई. आणि दिनकर म्हणतो की कर आता तुझ्या आवरावर, मी स्टॉलवर जाऊन येतो. त्यावर संगीता म्हणते आज सणावाराचं कोण येणार आहे स्टॉलवर मिसळ खायला. त्यावर दिनकर म्हणतो की अगं एक गिऱ्हाईक जरी आलं ना ते महत्वाचं आहे आपल्यासाठी, त्यातूनच आपल्याला 4 पैसे मिळतील. येतो मी, तू जेवण करायला घे, तुझ्या जेवणाच्या वेळेपर्यंत मी येतो जाऊन. आणि दिनकर तिथून निघून जा. दुसरीकडे चांदेकरांच्या घरी देखील गुढीच्या पूजेसाठी सगळेजण जमलेले असतात. सरोज आबाला म्हणते की आबा आपण गुढी उभारून घेऊयात का. आबा म्हणतात की हो हो उभारूयात, पण आधी नव्या सुनबाईला तर येऊन द्या. गुढी उभारायची म्हटल्यावर सुनबाई तर पाहिजे.
सरोज म्हणते की कशासाठी वाट बघायची तिला काय वेळेची किंमत आहे का? आपण सगळे कामं सोडून वेळेत तिथं हजर राहिलो, हिचं काय जगावेगळं काम चालू आहे की तिला वेळेत येता येईल. त्यावर अद्वैत म्हणतो की आई काही बोलून उपयोग आहे का? रोहिणी लगेच म्हणते की सरोज वहिनी नेहमी का चिडतेस ग तू तिच्यावर? अगं लग्नानंतरचा तिचा पहिला पाडवा आहे, तिला नटायला हौसमौस करायला वेळ लागेलच ना. हक्क आहे तिचा. आणि कला तेवढ्यात तयार होऊन येते. सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. रजनी तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि रोहिणी म्हणते की छान दिसते हा कला तू. कला त्याला म्हणते की थँक्यू. आबा म्हणतात की चला कला आली तर आता आपण गुढी उभारूयात. सरोज पुढे होते त्यावर आबा म्हणतात की सरोज तू थांब, ह्या वर्षी कला आणि अद्वैत हे दोघे जण गुढी उभार. ह्या वर्षी नवीन पिढीची सुखासमाधानाची गुढी उभारूया. तर पुढच्या पिढीचं पहिलं जोडपं अद्वैत आणि कला हे दोघे जण गुढी उभार. आबा कलाला आणि अद्वैतला म्हणतात की या तुम्ही दोघे पुढं आणि चांदेकरांसाठी सुखाची, समाधानाची आणि आनंदाची गुढी उभारा. अद्वैत गुढीची पूजा करतो. अद्वैतची पूजा करून झाल्यानंतर कला आणि अद्वैत दोघे जण मिळून गुढी उभारतात. सगळेजण गुढीपुढे हात जोडून उभे राहतात. कला गुढीपुढे हात जोडून उभा राहते आणि म्हणते देवा मला ह्या गुढीप्रमाणे ताठ होऊन उभं राहण्याची शक्ती, जे काही क्लेश आहे ते दूर करण्याची ताकद, फसवणुकीच्या विरोधात मला न डगमगता खंबीरपणे उभा राहायचा आहे. मला माझ्या दोन्ही कुटुंबांमध्ये मनमोकळा आनंद पसरवायचा आहे. आणि सोम आबाला म्हणतो की आबा तुम्ही आम्हाला गुढीची काहीतरी गोष्ट सांगणार होतात. आबा म्हणतात की हो, तुम्ही सगळेजण गुढीकडे बघा बरं, काय दिसतंय बघ, सांगा की काय दिसतंय तुम्हाला. कोणालाच काही सांगता नाही येत. कला म्हणते साडी, गजरा, मंगळसूत्र बघून एखाद्या स्त्रीचं रूप दिसतंय. त्यावर आबा म्हणतात की अगदी बरोबर कर, गुढी म्हणजे पार्वतीचं शक्तिरूप, म्हणजे स्त्रीचं रूप. असं म्हणतात की पुरुष प्रधान संस्कृतीच्या अगोदर स्त्री प्रधान संस्कृती होती आणि त्यांचा हात ध्वज होता. तेव्हा स्त्रीचं रूप दागदागिने नाही तर तिच्या हिमतीनं दिसून यायचं. स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा खूप प्रगल्भ आणि हिमतीच्या असतात. आणि कलाला म्हणतात की बर का कला, ह्या शक्तीचं उत्तम उदाहरण आपल्या घरात देखील आहे. ती म्हणजे आमची सरोज. ह्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिने छान पार पाडल्या आणि पिढी देखील ती उत्तम प्रकारे चालविती. बिझनेसचं नाव मोठं केलं आणि आमच्या ह्या अद्वैतला एकटीच्या जीवावर मोठं केलं. त्यावर रजनी म्हणते की आबा सरोज वहिनी आहेतच कर्तृत्ववान. आहो म्हणूनच मी आज त्यांच्या आवडीची बासुंदी पुरी केली. त्यामुळे आता आटपाईतलं सगळं मी जेवायची पानं घेते सगळ्यांना. आणि रजनी कलाला म्हणते की कला तो कडुलिंबाचा पाला आणि पेढी सगळ्यांना प्रसाद म्हणून दे. आणि कला सगळ्यांना प्रसाद दे. आणि बाकीचे सगळेजण निघून गेलेले असतात घरामध्ये. अद्वैतच असतो तिथे आणि अद्वैत जवळ जाते कला आणि अद्वैतला म्हणते धर प्रसाद. त्यावर अद्वैत म्हणतो की मी माझं घेईल आणि अद्वैत तिच्या हातातून पेढा घे. कला त्याला म्हणते की तुझ्या कडू स्वभावामुळे तू गोड खायचं ठरवलं तर असं नाही चालणार. आज आधी कडू चाखायचं असतं मग गोड खायचं असतं. कसं आहे ना, कडू खाल्ल्यानंतरच गोडाची किंमत जाणवते. अद्वैत तिला म्हणतो की तुला जे खायचं तू खा ना, मला कशाला सांग. तिला लगेच आजोबा असा आवाज देते. अद्वैत लगेच तिच्या हातातला कडुलिंबाचा पाला घेतो आणि तोंडात घालतो आणि कला तिथून निघते. आणि अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की आम्ही दिलेली साडी तू नेसणार नव्हतीस ना, काल तर नेसली नाही, मग आज का नेसली? कला म्हणते की मला नेसायचीच नव्हती. माझ्याकडच्या लग्नानंतरच्या सगळ्या साड्या वापरून झाल्या आणि आजोबांनी सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज नवीन साडीची घडीमोड, म्हणून मी नेस. अद्वैत म्हणतो की शेवटी नाही नाही म्हणतात तुला मी दिलेलीच साडी नेसावी लागली, म्हणजे माझी गरज लागलीच ना, मग आता थँक्यू म्हण. कला त्याला थँक्यू न म्हणताच निघून. स्त्रीकडे खऱ्यांच्या घरी सगळेजण जेवण करत असतात आणि संगीता म्हणते की अहो तुम्हाला फरसबीची भाजी वाढू का, तुम्हाला आवडते ना म्हणून मुद्दामून केली मी. पण दिनकर वेगळेच चिंतेमध्ये असतो. संगीता म्हणते काय झालं हो तुम्हाला, भाजी तिखट झाली का? काजलला म्हणते की काजू बघ खाऊन भाजी तिखट झाली का? त्यावर काजल म्हणते की नाही ग, नॉर्मल आहे भाजी. दिनकर म्हणतो की जेवून झाल्यानंतर मला कामावर जायचं आहे, जास्त जेवण केलं तर मला झोप येईल. संगीता म्हणते असं काय करताय, दुपारच्या वेळेस तुम्ही कामावर जाणार आहे का? आज सणाचा दिवस आहे, आज दुपारी सगळेजण आपापल्या घरी जेवू. मिसळीच्या स्टॉलवर कोण येणार आहे? कला किचनमध्ये काम करत असताना मनातच विचार करत असते की राहुल कसा आहे ना, त्याच्याकडं पहिल्या वेळेस बघितल्यानंतर असं वाटलं बी नव्हतं तो असा असेल म्हणून.
त्याने आजवर किती मुलींना फसवलंय काय माहित. नयनाताईला तर त्याने फसवलंच आहे, पण आता राधाचं आयुष्य बर्बाद करायला तो मागे पुढे बघणार नाहीये. मला काही करून याचे सगळे कारनामे बाहेर काढायलाच हवे. पण मी कसं करू हे? त्याच्या विरोधात काही पुरावा देखील मिळत नाही. तेवढ्यात अद्वैत येतो आणि कला अद्वैतला म्हणते अद्वैत, आणि अद्वैत जवळ जाते आणि त्याला म्हणते की मला तुझी मदत हवी आहे. अद्वैत म्हणतो की मग मगाशी थँक्यू का नाही म्हणाली, आता मला म्हणते तोंड वर करून मला मदत हवी आहे. कला लगेच त्याला म्हणते अद्वैत थँक्यू सो मच, आणि नंतर त्याला म्हणते की झालं का आता तुझं समाधान. कला म्हणते की मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे. तुला वेळेचा सिरियसनेस कळत नाही का? कला त्याला म्हणते की चांदेकर प्लीज मला मदत कर प्लीज. अद्वैत म्हणतो की काय मदत हवी आहे तुला? त्यावर कला म्हणते की आपल्याला राहुलची ट्रीटमेंट मिळालेच नाही ना. अद्वैत म्हणतो की तू माझ्याकडे नक्की मदत मागते की मला काही जमलं हे सांगते. कला म्हणते की अरे ऐकून तरी घे. हे बघ अद्वैत, आपल्याला त्याचे ट्रीटमेंट मिळाले नसतील तर आपण त्याच्या विरोधात बाकीचे पुरावे तरी शोधूया. हे बघ, मला असं वाटतंय आपल्याला राहुलच्या रूममध्ये नक्की काहीतरी मिळेल, आणि मी त्याच्या खोलीमध्ये एकटी जाऊ शकत नाही, म्हणून मला तुझी मदत हवी आहे. अद्वैत म्हणतो की तू म्हणते म्हणून ट्राय करूयात, पण मला नाही वाटत त्याच्या रूममध्ये देखील काय भेटेल आपल्याला. कला म्हणते की आणि माझी 100% खात्री आहे आपल्याला नक्की त्याच्या रूममध्ये काहीतरी मिळेल. अद्वैत चोर किती हुशार असला ना तरी देखील तो काहीतरी चूक मागे सोडतो, आणि हा चोर नाही दरोडेखोर आहे. त्यावर अद्वैत म्हणतो एक मिनिट, तू माझ्या भावाबद्दल बोलते आणि त्याच्या विरोधात कुठलेही पुरावे सापडलेले नाही. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, त्याच्यावर पोकळ विश्वास ठेवू नको, नंतर तुला त्रास होईल, आणि मी राहुलच्या साखरपुड्याच्या आत सिद्ध केल्याशिवाय राहणार. त्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला काजलला फोन लावते आणि म्हणते की तू नैनाताईचं कपाट खोली पूर्ण चेक कर, शेवटी आपल्या आई वडिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. काजल तिकडे नैनाची खोली चेक करत असते आणि इकडे राहुलची खोली अद्वैत आणि कला चेक करत, आणि कलाला राहुलची खोली चेक करताना हॉटेल रॉयलचं तिकीट सापडतं. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.